नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. सखी सावित्री समिती सभेचे प्रोसिडिंग लेखन व अतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे सप्टेंबर 2025 करता सभा क्रमांक 4 साठी लेखन कसे करावे, कोणते विषय आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. मित्रांनो, आपणास या चॅनलला असेच माहितीवरील व्हिडिओ पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि आपण ज्या दिवशी या सखी सावित्री समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. रोजी, शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्षा, आपल्या शाळेच्या ज्या सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. चौथी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे सखी सावित्री समितीमधला. सखी सावित्री समितीचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे. हे गुण मुलींमध्ये लहानपणापासूनच जोपासले गेले तर त्या आत्मविश्वासाने समाजात आपली भूमिका बजावू शकतात. सखी सावित्री समितीमार्फत विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी काही ठोस उपाय आजच्या या बैठकीत घेण्यात आले. यामध्ये त्यांना स्वतः निर्णय घेण्याची संधी देणे, जबाबदाऱ्या वाटून देणे, विद्यार्थिनींना गटामध्ये विभागून सामाजिक उपक्रम राबवण्यास सांगणे, एका गटाची जबाबदारी एका विद्यार्थिनीला देऊन नेतृत्व शिकवणे, आरोग्य दिनी, महिला दिनी स्वच्छता मोहिमेतील उपक्रम विद्यार्थिनींनी स्वतः नियोजन करण्यास सांगावे. त्यातून निर्णय घेणे, वेळ व्यवस्थापन, संघटन कौशल्य यांचा विकास होतो. शिक्षक केवळ मार्गदर्शन करतील, निर्णय विद्यार्थिनी घेतील. चांगले नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थिनींना गौरवपत्र देणे तसेच यशस्वी नेतृत्वाची इतरांसमोर प्रशंसा करणे, ज्यामुळे प्रेरणा मिळते. सखी सावित्री समिती मुलींना केवळ हक्कांबाबत जागृत करत नाही तर नेतृत्वबाजी बीज त्यांच्या मनात पेरते. या समितीच्या माध्यमातून मुलींना जबाबदारी, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि संघटन कौशल्य यांचा प्रत्यक्ष अनुभव येतो. हीच पुढील जीवनात त्यांना स्वावलंबी आणि सक्षम महिला बनवते. असे आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले व वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून कार्यक्रमाचे नियोजन देखील करण्यात आले व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 3, स्वच्छता, मासिक पाळी, आरोग्यविषयक जनजागृती. सखी सावित्री समिती शालेय विद्यार्थिनींमध्ये केवळ नेतृत्व गुण नव्हे तर स्वच्छता, पोषण, मासिक पाळी व आरोग्यविषयक जनजागृती यासारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर जागरूकता निर्माण करण्याचे कामही करते, असे यावेळी सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले. व शालेय स्वच्छता निरीक्षण तसेच स्वच्छता जनजागृती रॅली तसेच मासिक पाळी शिक्षण कार्यशाळा आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली व मासिक पाळी शिक्षण कार्यशाळा आरोग्य शिक्षिका किंवा नर्स किंवा NGOच्या प्रतिनिधींमार्फत सत्र घ्यावे याबाबत ठरवण्यात आले. सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्धता व वापरातील मार्गदर्शन याबाबत देखील सखोल असे मार्गदर्शन द्यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले
व सखी सावित्री समिती ही विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. स्वच्छता, पोषण, मासिक पाळी आणि आरोग्यविषयक शिक्षण दिल्यास भीती, लाज, गैरसमज दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होतो, असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 4. विद्यार्थिनींमध्ये परस्पर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करून सखी ही भूमिका सशक्तपणे निभावण्यासाठी उपयुक्त उपक्रम व कृती आराखडा निश्चित करणे. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. सखी सावित्री समितीच्या बैठकीत विद्यार्थिनींमध्ये आपसी स्नेह, सहकार्य, विश्वास आणि सकारात्मक संवाद वाढवण्यासाठी पुढील ठराव संमत करण्यात आला. सखी दिन उपक्रम राबवण्यात यावा. प्रत्येक विद्यार्थिनीला एक सखी निवडावी. ती मदतीची भूमिका निभावेल. जिथे मुली मुक्तपणे आपल्या अडचणी दुसऱ्या सखीकडे मांडतील व सल्ला देतील. मी आधी समजावून घेईन, मग प्रतिक्रिया देईन, हा दृष्टिकोन विकसित करणे. नवीन मुलींना सहजपणे शाळेत मिसळता यावे. जिथे विविध सामाजिक किंवा वैयक्तिक विषयांवर संवाद साधता येईल. अशा प्रकारे या सखी उपक्रमाचे उद्दिष्ट ठरवून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले व वरील ठरवलेले उद्दिष्ट मुलींमध्ये रुजवण्याचे प्रयत्न करण्यात येईल, असे आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 5. शाळेतील विनयभंगासारख्या घटनांना प्रतिबंध घालणे. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. 5 नंबरचा. सखी सावित्री समितीच्या बैठकीमध्ये विद्यार्थिनींना सुरक्षित, भयमुक्त आणि आदरयुक्त वातावरण मिळावे यासाठी खालील ठराव संमत करण्यात आला. शाळेत लावण्यात आलेल्या तक्रार पेटीत विद्यार्थिनी कोणतीही भीती न ठेवता आपली समस्या देऊ शकतील. मुलींना त्यांच्या भावना, त्रास, भीती व्यक्त करता येईल. शाळा परिसरात निगराणी वाढवणे, यामध्ये विशेषतः वर्गादरम्यानच्या वेळेत जिने, मोकळी जागा, शौचालयाजवळील देखरेख करण्यात यावी याबाबत सूचना देण्यात आल्या व लैंगिक शोषणावरील जागरूकता कार्यशाळा आयोजन करणे, शिक्षक, पोलीस अधिकारी किंवा NGO प्रतिनिधींमार्फत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. या विषयातील संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रत्येक तक्रारीची गोपनीयता आणि सन्मानपूर्वक हाताळणी करण्याचे समितीने काळजी घेण्यात यावी याबाबत देखील ठराव करण्यात आला व हा देखील ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचे आहे. पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक 6. मुलींच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत म्हणून उपाययोजना करणे. सखी सावित्री समितीच्या बैठकीत शाळेतील मुलींना शैक्षणिक अडथळ्यांपासून मुक्त ठेवण्यासाठी खालील ठराव संमत करण्यात आला. मुलींना त्यांच्या शैक्षणिक अडचणी म्हणजे अभ्यास, पुस्तके, वेळ, कोचिंग इत्यादी मोकळेपणाने सांगता याव्यात म्हणून साप्ताहिक संवाद सत्र आयोजित करण्यात येतील. अभ्यासात मागे असलेल्या मुलींना इतर सखी मदत करतील. ज्या मुली सतत गैरहजर असतील त्या मुलींशी संपर्क साधावा. कारण जाणून घेण्याचे प्रयत्न करावे. सर्व तक्रारी व अडचणी गोपनीयतेने आणि सहृदयतेने हाताळण्यात येतील. कोणतीही विद्यार्थिनी तिच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी समिती वचनबद्ध आहे, असे यावेळी सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 7. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य त्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला दप्तरी ठेवायचं आहे. या पद्धतीने मित्रांनो माहे सप्टेंबर 2025 करता सखी सावित्री समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.